मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आणि त्या निवडणुकीच्या वाऱ्यानं राज्यभर हलकल्लोळ उडवलाय। जो कोणी सत्ता मिळवतो तो म्हणतो मी विकास करतो, आणि जो सत्ता गमावतो तो म्हणतो माझा विश्वासघात झाला। आणि हाच खेळ पुन्हा एकदा महायुतीच्या घरात सुरू झालाय। आता बघा ना, एकीकडे फडणवीस दादा आणि शिंदे साहेबांची जोडी सत्तेत आहे, तर दुसरीकडे अजितदादा पवार म्हणजेच या सत्तेतील तिसरा मोठा स्तंभ। या तिघांच्या खांद्यावर महाराष्ट्राची सत्ता उभी आहे, पण या तिन्ही खांद्यात आता थोडी थरथर जाणवतीये। फडणवीस दादा म्हणतात जिथं शक्य आहे तिथं भाजप स्वबळावर लढेल, तर अजितदादा म्हणतात आम्ही आमचं बळ वाढवतोय, आणि शिंदे साहेब ते म्हणतात आमची शिवसेना कोणाच्या बळावर नाही। आता विचार करा मित्रांनो, असं झालं की तीन नेत्यांची तीन वेगळी दिशा, आणि याचं नाव आहे महायुतीतला संघर्ष। राजकारणात जिथं जास्त शक्ती असते तिथंच सगळ्यात जास्त लढाया होतात, आणि ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदेंचं गड। इथं त्यांचं वर्चस्व अफाट आहे, लोकांमध्ये त्यांची पकड, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव। पण यावेळेस ठाण्यातूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकतीये। बदलापुरातून मोठी बातमी समोर आली। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युती झाली आणि शिंदे गट एकाकी पडला। हो, बदलापुरात शिंदे गट आता स्वबळावर उतरू शकतो। म्हणजे महायुतीतला एक घटक दुसऱ्याशी भिडणार। कथोर म्हणजे बदलापूरचे भाजप आमदार आणि वामन म्हात्रे शिंदे गटाचे शहर प्रमुख। या दोघांमध्ये बराच काळ थंड युद्ध सुरू होतं, आता ते पूर्णपणे उघड झालंय। दोघं एकमेकांना थेट टक्कर देतायत, आणि या टक्करामुळे महायुतीच्या तंबूत खळबळ उडाली आहे। अजितदादा हे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे सत्ता फक्त बोलून मिळत नाही, ती मिळवावी लागते। म्हणूनच त्यांनी विदर्भातही आणि ठाण्यातही दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर वेगळे समीकरण तयार केलंय। बदलापूर, अंबरनाथ, कुळगाव या तिन्ही ठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांनी हात मिळवलेत, पण शिंदे गट मात्र या युतीत नाही। याचा अर्थ आता शिंदेंना आपल्याच मित्रपक्षांविरुद्ध लढावं लागणार आहे, आणि इथून सुरू होते खरी कथा, शिंदे विरुद्ध भाजप आणि पवार। नवी मुंबईत गणेश नाईकांनी सरळ सांगितलं आम्ही स्वबळावर लढणार, शिंदे गटासोबत युती नाही। म्हणजे मित्रांनो, जिथं सत्ताधारी एकत्र असायला पाहिजेत तिथंच ते एकमेकांविरोधात उभे आहेत। हे चित्र पाहून सामान्य मतदारांनाही आता गोंधळलंय, कोण कुणाचं आणि कोण कुणाविरुद्ध। आता चला थोडं विदर्भाकडे। गडचिरोली जिल्ह्यातून अजितदादांचा समर्थक धर्मराव बाबा आत्राम यांनी थेट स्फोट केला। ते म्हणाले भाजपने मला हरवण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले, माझ्याच पुतण्याला माझ्या विरोधात उभं केलं। आता मित्रांनो, असं थेट विधान म्हणजे फक्त आरोप नाही, तर महायुतीतल्या अविश्वासाचं जाहीर प्रदर्शन आहे। आणि त्यांनी पुढे थेट सांगितलं आगामी निवडणुकीत मी भाजपला एक तुकडाही देणार नाही, फक्त घड्याळच चालेल। हे विधान होतं आणि राजकीय वर्तुळात एकच धक्का। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, महायुती खरंच एकत्र आहे का? फडणवीस म्हणतात होय, अजितदादा म्हणतात बघूया, आणि शिंदे म्हणतात आम्ही स्वबळावरही पुरेसे आहोत। या तिन्ही वाक्यांतून महाराष्ट्रात राजकीय शंका तयार होतीये की आता महायुतीची लढाई महाविकास आघाडीशी नाही, तर स्वतःमधली आहे। बदलापुरात शिंदेगट एकाकी, विदर्भात अजितदादा हल्लाबोल करतायत, तर मुंबईत गणेश नाईकांनी वेगळी धुरा उचलली आहे। हे सगळं चालू असताना भाजप मात्र शांतपणे सगळं बघतोय। लोक म्हणतात भाजप आणि अजितदादा मिळून शिंदेंचा गेम करतायत का? कारण राजकारणात एक नियम ठाम आहे, जो जास्त ताकदवान वाटतो त्यालाच पुढे कापलं जातं। जनतेतही चर्चा रंगली आहे, शिंदे आता कुणावर विश्वास ठेवतील? भाजपचा पाठीशी हात आहे का की कट आहे? राजकारणाच्या या खेळात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कोणी कायमचा शत्रूही नसतो। ज्या दिवशी सत्ता मिळते त्या दिवशी सगळे आपले होतात, आणि ज्या दिवशी सत्ता जाते त्या दिवशी आपणच एकटे पडतो। आज एकनाथ शिंदे यांच्या वाटेलाही हीच परीक्षा आली आहे। मित्रांनो, राजकारण म्हणजे एक शतरंज आहे, आणि प्रत्येक प्याद्याच्या मागे एक योजना असते। आज महायुतीचं चित्र जरी एकत्र दिसत असलं तरी आतमध्ये संघर्षाचं वादळ पेटलंय। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका हा या सगळ्या खेळाचा निकाल लावतील। भाजप अजित पवार जिंकतील की शिंदे पुन्हा आपलं साम्राज्य टिकवतील, हे ठरवेल येणारा काळ। मग तुमचं मत काय आहे? भाजपसाठी शिंदेंचा उपयोग संपलाय का, की अजून काही गुप्त डाव सुरू आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, मराठी वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विश्लेषणात, तोपर्यंत जय महाराष्ट्र।